केलं होतं. चर्चा आपण पाहिली होती सुयोग पाटील यांची आणि आज पुन्हा एकदा जिथून खेळ थांबला होता तिथूनच सुरुवात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुयोग यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. त्यानंतर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, विकेट किपर आणि विकेट किपर एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. पायाला दुखापत आहे परंतु तरी सुद्धा इथून जे एफर्ट्स विकेट किपरच्या मदतीतून घेतले जात आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन बॉलचा केला आतापर्यंत झालाय आणि संघाची धावसंख्या सध्या फलकावरती पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. इथून रिंकेश यांना आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि चांगला झेल त्यांनी टिपलाय. सरगम सरपाटे टीमचा कॅप्टन प्लीज आपण आयोजकांशी संपर्क साधून घ्या. सरगम सरपाटे टीमचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधून घ्यायचा आहे. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 4 आणि 4 वरती इथून पहिला धक्का लागलाय. नवीन फलंदाज कौशलला आपण पाहतोय ज्याचा अंडरआर्म क्रिकेटमध्ये दबदबा आपण पाहिला. इथून ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये ऑन दी फर्स्ट परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. 4 धावा स्कोर करत लागल्या. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिलाय. एकदा पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा इथून परिपूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 6 धावा स्कोर करते आपल्याला पाहायला मिळतात. साईनाथ यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक लेजंड आपल्याला पाहायला मिळतात. टीमचे अनुभवी खेळाडू त्यांच्यावरती सुद्धा इथून नजर असणार आहे. 3 बॉलचा केला ठिकाणी झालाय. 6 धावा स्कोर करते आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला सध्या प्रगती पदावरती आहे. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथून बॉल निघून जाईल. पूर्वी 1 धाव या बॉलवरती मिळते. एकेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. 7 धावा स्कोर करते लागला. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. अग्रिबाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा थरार आपण पाहतोय. पर्व पहिले या स्पर्धेचे जे पदांनी उत्कर्षजी पाटील सरांनी उल्लेख केला. पालघरमध्ये नाईटच्या ज्या स्पर्धा होत्या त्या बंद पडत चालल्या होत्या, कमी होत चालल्या होत्या, परंतु इथून अग्रिबाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार जो थाट सजलाय मैदानामध्ये इथून एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न युवा पिढीला. हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीप मध्ये स्कोर लेग नाहीये आणि इथून बॉल सरळ चाललाय स्कोर लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार क्रमांक 2. 4 धावा. गुड शॉट. पाहतोय 11 धावा स्कोर करते लागला गेल्यात. 11 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या फर्स्ट ओव्हर मध्ये आपण पाहतोय. दोन्ही टीमचा जर विचार केला तर अनुभव थोडंसं कमी आहे परंतु टॅलेंटची कमी नाही आहे दोन्ही टीमकडे आणि तेच टॅलेंट इथून इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. ओव्हर द विकेट बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. टॉप बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाले. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मध्ये 11. पहिल्या षटकासाठी एकंदरीत 4 मिनिटे आतापर्यंत घेतले गेलेत. एक धक्का आतापर्यंत लागला आईबाव आणि त्यांच्या टीमला. 11 वरती नेल्सन फिगर सध्या स्कोर करते आपण पाहतोय. 11 धावा फलकावरती लागत. एक विकेट गमावला गेलाय आणि एक षटकाचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी झालाय. जास्त वेळ न दवडता लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. बी ग्रुप मधून पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला आईबाव आणि धनसर आणि त्यांना 2 अंत करत असताना हरणवाडी टीम आपण पाहतोय आणि दोन्ही टीम इथून जरा विचार केला एकाच विभागातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती राहुल यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. एक विकेट सुद्धा इथून गमावला गेलाय आईबाव आणि धनसर टीमने. कौशल आणि सिद्धू ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. सिद्धूच्या पाठमधून एक चौकार आलाय. दुसऱ्या बाजूला कौशल 3 वरती खेळतोय सिंगल डबलच्या सहाय्याने. इथून दोन्ही फलंदाजांकडून विकेट अपेक्षित आहेत. नुकताच होली चषक पार पडलं आणि हेच ते आयोजक या स्पर्धेचे आपण पाहतोय सध्या इन ऍक्शन मध्ये आहेत. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भरपूर बॉल फिरवला होता आणि या चेंडूचं उत्तर कौशलकडे होतं. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी झाली. वेग तितकासा नव्हता परंतु जे व्हेरिएशन होतात त्या व्हेरिएशनवरती इथून फलंदाजाला बीट केलं गेलं.
पहिल्या चेंडू इथून निर्धाव चिरपामध्ये आला. राहुलकडे सुद्धा एक्सपिरियन्स आहे आणि तोच एक्सपिरियन्स इथून दाखवून देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न इथून केला जातोय डीप मध्ये. लॉंग ऑन आणि हर्ष चांगला झेल त्या ठिकाणी टिपत असताना हर्षला आपण पाहिलं फिल्डरच्या भूमिकेमध्ये एक चांगला झेल त्याने टिपलाय आणि राहुलच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता. 11 वरती लागलाय दुसरा धक्का. गॉल. आपण पाहतोय 2 धक्के आतापर्यंत 11 वरती लागल्यात. 2 चेंडूंचे खेळ या ठिकाणी झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. विशाल या ठिकाणी दाखल झालाय. कौशलची विकेट या ठिकाणी जाताना आपण पाहिले शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. शॉर्ट बॉल होते, एलिव्हेशन तितकंसं चांगलं नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि लॉंगॉन एक झेल टिपला गेलं. विशाल आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फेकून झाला 2 आतापर्यंत या ओव्हरमधील सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस कार्ड आणि सध्या तरी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 11. राहुल सध्या चांगले गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. विकेट 2 गेल्यात. ऑफ साईडला जागा बनवून क्लास त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळला आणि बॉलला सरळ पाठवलाय पॉइंट सीमारेषा पलीकडे. चौकार. बरोबर पॉइंटला हा चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. 15 धावा स्कोर वरती लागल्यात. फील्ड पोझिशन अनुसार चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 15 धावा स्कोर वरती लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. राहुल पुढचा बॉल या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेलाय यष्टांच्या मागे. एकदा मिळेल या बॉलवरती एकरी होती संपुष्ट लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या 11 धावा आल्या त्या 11 धावेतून कव्हर करण्याचा प्रयत्न राहुल यांचा पण पाहतोय. राहुलचा जर विचार केला तर मागील 4 बॉलमध्ये 5 धावा त्यांनी खर्च केलेत आणि महत्त्वाचा एक विकेट त्याने मिळवलाय. एक मोठा फटका त्याच्या विरोधामध्ये जरूर आलाय पण तो जो विकेट अत्यंत महत्त्वाचा होता तो महत्त्वाचा विकेट त्याने मिळवलाय. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी राहुल दे विकेट. पुढचा बॉल हुक शॉट आणि प्रॉपर टायमिंग सहित बॉलला सरळ फेकून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. येतोय उत्तुंग षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि शॉर्ट बॉल होती. चांगला प्रहार त्या ठिकाणी केला होता. सिद्धूची बॅट सध्या बोलू लागले. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. त्यानंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चाललाय बॉल आणि सरळ थर्डमॅनला येतोय चौकार. चांगला फिनिश या ओव्हरला या ठिकाणी केलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 26 आणि मागील 2 षटकांसाठी एकंदरीत वेळ घेतलाय तो म्हणजेच 9 मिनिटे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 26 रन स्कोर करते आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी जिंकला जय महाराष्ट्र हरणवाडी टीमने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय परंतु मागच्या 2 ओव्हरमध्ये इथून फिल्डिंग करत असताना तो दर्जा थोडासा कमी पडलाय. विकेट जरूर मिळवले गेलेत. बॉलिंग ट्रॅक वरती इथून अभिषेक यांना आपण पाहतोय. म्हणजे पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये विविध गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय.
26 धावा स्कोर करते आपल्याला पाहायला मिळतात. 26-2 अशी स्थिती सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राहुल या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आल्या तिसऱ्या षटकामध्ये. पहिलाच बॉल स्विच हिट आणि बॉलला सरळ पाठवले तडम्यानला. येतोय चौकार इथून विशालच्या बॅट मधून. 4 धावा. गुड शॉट. मैदानामध्ये येतोय स्विच हिट भरपूर आजच्या रजनीमध्ये आपण पाहिलं. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं आणि या सामन्यामध्ये सुद्धा 30 धावा सध्या स्कोर करते आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिल्या चेंडूवरती अभिषेकचं स्वागत इथून चौकाराने केलंय. इथून पहिल्याच बॉल होती. इथून चांगला गेम प्लॅन पाहायला मिळाला. 30 धावा फलकावरती लागला गेला. पुढचा बॉल या ओव्हरमधील चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फटका फसलाय. हर्ष त्या ठिकाणी कॅच नंबर 2 कंप्लीट करतोय आणि इथून विशालच्या खेळीला पूर्ण लागत असताना तिसरा धक्का टीम आई भवानी धनसाळ संघाला गॉन. दोन चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. 30 रन्स स्कोर करते आतापर्यंत लागल्या. 3 धक्के या ठिकाणी लागल्या 30 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता पण तो त्यानंतर इथून गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंज ऑफ द पेस या व्हेरिएशनचा वापर या ठिकाणी करण्यात आला. स्लॉट मध्ये बॉल दिला होता मग इथून मोठा फटका खेळणं थोडंसं कठीण झालं आणि विकेट मिळताना आपण पाहिली दुसऱ्या बॉलवरती. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क होती अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर दी विकेट. पुढचा बॉल चांगला तिथून हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी होता. लेग कटरचा वारा त्या ठिकाणी झाला होता आणि या लेग कटर वरती फलंदाजाला बीट केले गेले. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाले. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये चांगलं परिवर्तन या ठिकाणी घडवून आणलंय. दुसरा बॉल जो होता तो दुसऱ्या बॉल वरती चेंज ऑफ द पेस आणि तिसरा बॉल लेग कटरचा मारा त्या ठिकाणी झाला. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावरती. वरती विकेट बॉलिंग ट्रॅक मध्ये अभिषेक. पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ऑफसाईड इथून ड्राईव्ह केला जातोय. शतषक आहे स्वीपर कव्हरला. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी होती. कॉलिंग चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि टीमची टोटल सध्या फलकावरती 32 रन स्कोर करते आपण पाहतोय. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आतापर्यंत 14 मिनिट या ठिकाणी घेतले गेलेत. इथून खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. शॉर्ट पॉइंटला शतषक त्या ठिकाणी आहेत. कुठलीही चुकी त्या ठिकाणी झालेली नाहीये. राहुलच्या मदतीतून एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि धक्का क्रमांक 4 आई भवानी धनसाळ टीमला गॉन. दोन विकेट आतापर्यंत गमावले गेले. या ओव्हरमध्ये सुरुवात चौकाराने झाली होती. चांगली सुरुवात झाली होती परंतु त्यानंतरचा प्रवास थोडासा खडतर राहिलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धवलला आपण पाहतोय. 6व्या क्रमांकावरती धवल मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. अभिषेकने चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली. एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याचा प्रयत्न त्याचा सध्या सुरू आहे. स्विच हिट या बॉलवरती चुकी गेली आणि चांगला स्विच हिट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक सहजरित्या हा स्ट्रोक खेळला गेला. 36 धावा फलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 ऑन स्कोर कार्ड.
फलकडते पाहायला मिळते. 36 रन स्कोर करते आपण पाहतोय. 4 धक्क्यात आपण लागला. धवल मैदानी मध्ये आल्यात आणि पहिल्याच बॉल वरती चौकार त्यांच्या बॅटमध्ये आला. दुसऱ्या बाजूला सिद्धू मागच्या 3 ओव्हरमध्ये फक्त 4 बॉल तो खेळलाय, पण तो 4 बॉल मध्ये जे कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलंय मैदानामध्ये सतत त्याने दाखवले. 4 बॉलमध्ये 14 त्याने बनवलं आपल्या टीमसाठी. आता बॉलिंग ट्रॅक वरती साईनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये. आतापर्यंत 16 मिनिटे या ठिकाणी घेतली गेलीत. म्हणजे पुढची जी 2 षटकं आहेत ती 2 षटकं तुम्हाला इथून 9 मिनिटांमध्ये फेकायची आहेत. हुक शॉट सहजरित्या या बॉलला इथून पाठवून दिलाय स्कोरलेग सीमारेषा पलीकडे. हुक शॉट आणि स्विच हिट च्या माध्यमातून एकंदरीत 80% धावा या ठिकाणी आल्या त्या इनिंग मध्ये. 6 धावा षटक बॉलवरती इथून षटकाने स्वागत केले गेले. 42 फलकावरती लागला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. साईनाथ पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. गॅप सापडलाय आणि लॉंग लेगला डीप मध्ये फिल्डर नाहीये. सरळ बॉल निघून जाईल कॉमेंट्री बॉक्सला. इथून अभिवादन करत असताना चौकार. बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. 46 फलकावरती लागल्यात. 46 स्कोर करते आपण पाहतोय. सायना तिथून खर्चित साबित होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावेतून दिल्या होत्या, तर या ओव्हरमध्ये मागील 2 बॉलमध्ये 10 धावा ते खर्च करतायत. अजून इथून या ओव्हरमधील 4 बॉलचे खेळ बाकी आहे. 46 फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचे खेळ डिग्री झाले. पुढचा बॉल या ओव्हरमधील. त्यानंतर स्विच हिट जबरदस्त आणि बॉलला सरळ पाठवलं. थर्डमॅनला येतो एक चौकार. आजच्या या रजनीमध्ये फलकडतो आपल्याला पाहायला मिळतात. 50 रन्स स्कोर करते लागले गेलेत. अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय. सांघिक आई भवानी त्यांचं टीमचं 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय आणि सिद्धू जाऊन पोहोचलाय 28 वरती 7 बॉल मध्ये. 18 मिनिट आतापर्यंत घेतले गेलेत. मागच्या 21 बॉल फेकण्यासाठी 50 फलकडते आपण पाहतोय. साईनाथ चेंडू क्रमांक 4 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. ऑफ साईडला वॉड शॉट. काय फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉलला पाठवलंय स्क्वेअर कटच्या माध्यमातून. षटकार की चौकार, चौकार की षटकार. तर एक इथून फक्त 6 आणि 4 ने डिलिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय सिद्धूला. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट केल्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली होती. एकदा इथून मिळते लेग बाईज चुप्पाने 55 धावा फलकावर दिल्या. 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. भरपूर धावा या ओव्हर मध्ये आल्या. धावांचा पाऊस अक्षरशः पाळलाय मैदानामध्ये फलंदाज सिद्धूने. 9 बॉल मध्ये 32 आपल्या टीमसाठी त्याने बनवल्यात. एका बाजूला धवल 4 वरती खेळतोय. विकेट ज्या पद्धतीने जात होते कुठल्या प्रकारचं धडपण इथून सिद्धूच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये. प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती नाहीये. शेवटचा बॉल करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट चेंज त्या ठिकाणी चांगला झेल त्या ठिकाणी कन्वर्ट झालाय. आता इथून विकेट जाताना पाहायला मिळतोय. धवलला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला.
मिनिटांमध्ये हाताळायचं आहे. 55 धावा फलकडे लागल्यात, 5 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. 555 सध्या स्कोर कडे आपण पाहतोय. शेवटचे इथून 12 चेंडूंचा सेकंड बाकी आहे. आता इथून येणाऱ्या 12 बॉल मध्ये कमीत कमी धावा इथून रोखायचे आहेत. 55 धावा फलकडे लागल्यात. गोलंदाजी मार्क वरती नितीन यांना आपण पाहतोय. ओव्हर नंबर 5 मध्ये जास्त वेळ जातोय जय महाराष्ट्र हरणवाडी टीम. 55 धावा फलकडे आपल्याला पाहायला मिळतात. 55 ला आतापर्यंत 5 धक्के सध्या आईभवनी धनसर टीमला लागल्यात. एकाकी झुंज सध्या मैदानामध्ये देतोय. एकाकी लढत असताना मैदानामध्ये सिद्धू आपल्याला पाहायला मिळतोय. इथून समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. हर्ष पुन्हा एकदा त्या ठिकाणी फ्रेम मध्ये येतोय. कॅच ड्रॉप. याआधी 2 झेल त्याने पकडले होते. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप झालाय. एकदा इथून मिळते आणि एकदा इथून त्यांना पाहायला मिळते. 56 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. आता इथून सिद्धूला जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा तो घेतोय का पाहायचा आहे. 33 धावा त्याच्या बॅटमधून झाल्यात 10 बॉल मध्ये. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉल मध्ये त्याच्याकडे संधी आहे. वेल भरपूर आहे. जास्त वेल दौडू नका मैदानामध्ये प्लीज, घाई करा. 56 धावा फलकावरती लागल्या. 56 ला 5 धक्के आतापर्यंत आईभवनी धनसर टीमला आपण पाहतोय. जास्त वेळ जातोय प्लीज फिल्डिंग करणारी टीम. बॉलिंग ट्रॅक वरती नितीन यांना आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती इथून एक संधी त्यांनी निर्माण करून दिली होती. त्या संधीचा सोनं करता आला नाहीये. जय महाराष्ट्र हरणवाडी टीम वेल भरपूर जातोय प्लीज, घाई करा. 56 धावा फुलकडे आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटची 3 मिनिटे तुमच्या जवळ आहेत. इथून विकेट किपर बीट झाले होते. बॅकअप मिळेपर्यंत एकदा इथून येते या बॉलवरती. 22 चेंडूमध्ये 57 धावा फलकावरती लागल्या. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. इथून नितीन चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करताना पाहायला मिळतात. मागील 2 बॉल मध्ये 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. अजून इथून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता सिद्धू स्ट्रायकिंग वरती आहे. ज्याचा एक झेल या ठिकाणी फिल्डिंग काय टीमने सोडलाय. त्याच्यावरती इथून जबाबदारी असणार आहे. आणि हुक शॉट बॉलला सरळ पाठवलाय. स्क्वेअर लेगला येतोय षटकार. 6 धावा. गुड शॉट. धावा फलकावर लागल्यात. पुढचा बॉल. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून यष्टी दाखवले होते आणि गोलंदाजाने ती यष्टी वाकवले. याआधी झेल सुटला जर होता षटकाराला, परंतु त्यानंतर खचून न जाता एक चांगलं कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज नितीन यांच्या माध्यमातून. आणि सिद्धूची एक अत्यंत महत्वाची विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. गॉन. त्रेसष्ट धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या ओव्हर मधील नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सिद्धू चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत होता. चांगला धावा त्यांच्या बॅटमधून येत होता. तर इथून त्याची विकेट गेले. ती विकेट नितीनने मिळवली. षटकार आल्यानंतर षटकाराचं प्रत्युत्तर दिलं गेलं. वेगवान चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी होता पाहायला मिळते. शेवटचा बॉल असेल या 5व्या षटकामधील. 63 धावा सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल. चेंडू क्रमांक 6 घेऊन गोलंदाजी मार्क होती नितीन. एक पर्टिक्युलर टार्गेटच्या दिशेने वाटचाल सुरू झाली धनसर संघाची. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फटका फसलाय. सुद्धा गोलंदाज त्या ठिकाणी जीवाची आकांक्षा करतायत. आणि इथून सेकंड अटेम्प्ट मध्ये
कॅच कंप्लीट झाला नाहीये परंतु डायरेक्ट हिट ऑलमोस्ट डेंजरस आणि इथून शुभमला परतावा लागणार आहे तंबूच्या आश्रयाला. प्रशंसादायक इथून खेळ नितीन यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी समाप्त झाले. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते. शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रणय. ओव्हर नंबर 6 मध्ये 5 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 64 ला 7 धक्के आतापर्यंत लागले गेलेत टीम आईभवानी दनसर संघाला. गौरव गोलंदाजी मार्कवरती 6व्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 64 धावा फलकावरती लागल्यात. शेवटच्या 6 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. चेंडू क्रमांक 1 घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथून बॉलर बॅक ड्राइव्ह दाखवलं. या बॉलवरती धावा मिळणं कठीण आहे. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी झाली. पुढचा बॉल या ओव्हर मधील चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅट चेंज अँड टेकन विकेट जाताना पाहायला मिळतोय. कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये 8वा धक्का आईभवानी दनसर संघाला. सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी कनाद रायडर्स बहाडोली टीमचे कॅप्टन आणि धर्मवीर प्रतिष्ठान सामाजिक संस्था सांदीप टीमचे कॅप्टन सर टॉस साठी 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या फलकावरती 64 रन स्कोरवरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गौरव यांना आपण पाहतोय. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी सध्या करत असताना आपण पाहतोय. 8 धक्के आतापर्यंत लागल्यात आईभवानी दनसर टीमला. ऑफ साईडला इथून ड्राईव्ह केला जातोय. पॉइंटला शतक ठेवला गेला. एकदम मिळालेली या बॉल होती. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव इथून धोक्याची ठरू शकली असती परंतु शतक त्या ठिकाणी लेझी राहिले आणि इथून 2 धावा या बॉल होती येताना पाहायला मिळत आहेत. 66 धावा फलकावरती लागल्या. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. षटक क्रमांक 6 सध्या प्रगती पथावरती. 8 विकेट जरूर गेल्यात परंतु इथून ज्या धावा हव्या होत्या त्या धावा इथून बनवल्या गेल्यात. टॉस सरल्यानंतर इथून बॅटिंग करावी लागली आईभवानी दनसर संघाला. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गौरवने इथून स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली. विकेट सुद्धा त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मागच्या 3 बॉल मध्ये जे गोलंदाजी त्याने केले आपल्या टीमला इथून चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा जो करतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. षटक क्रमांक 6 सुद्धा प्रगती पथावरती. चेंडू क्रमांक 4 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंच किती बॉल झाले? 5 बॉल झालेत का? शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. स्कोर कार्ड मध्ये थोडंसं लेट अपडेट झालं. शेवटचा बॉल या इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत आहेत गोलंदाज. इथून खेळण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर त्या ठिकाणी चांगला झेल टिपत असताना विकेट जातोय. 9वा धक्का या ठिकाणी लागलाय. जवळजवळ 9 गडी या ठिकाणी बाद झाल्यात आणि एक चांगली टोटल सध्या स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. 66 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 67 धावांचं टार्गेट सध्या समोर ठेवलं गेलं. 67 टू विन असेल टीम जय महाराष्ट्र हरणवाडी टीम समोर. 67 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय.
मांडवांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कॅप्टन, टॉस तुम्ही जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? पेंडिंग ठेवू ना? नक्कीच फिल्डिंग असेल. आणि फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60च्या आतमध्ये थांबायचा प्रयत्न करू आम्ही मध्ये. असे महत्त्वाचे 4 गोलंदाज बॉलिंग अटॅकमध्ये. जयेश किनी, मी स्वतः, अजून पंकज मडवी, अजून प्रतीक पाटील. या स्पर्धेविषयी आपलं कौतुक कसं व्यक्त कराल? खूपच सुंदर आयोजन नियोजन केलेलं आहे. अशी स्पर्धा पालघर याच्यामध्ये मला पहिल्यांदा खेळायला भेटते. चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. ऑल द बेस्ट असेल. टॉस तुम्ही जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60-65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. अशी अटॅकिंग बॅटर आहेत, सर्व फुल टीम आहे आमची. प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. बोट कॅप्टन टॉस सडिकने जिंकला आहे तो म्हणजे संदीप संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जावा तो कमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील उत्कर्षजी पाटील सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. हार्दिक किणी यांचा आवाज आपण ऐकत होतात अतिशय सुंदर पद्धतीनं मागची रजनी आणि याही रजनीत. मॅचला मात्र इथून सुरुवात होईल. आई भवानी धनसारी या संघाने प्रभावी केलं. जिथे सिद्धार्थ पाटीलची बॅट बोलली, तदनंतर विशाल भोईरचा खेळ महत्त्वाचा राहिला. एका बाजूने आपण पाहतायत धवल पाटील यांनी देखील टच चांगले दिले. कौशल भोईर थोडे स्वस्तात बाद झाले. अमोल भोईर यांना निश्चित स्वरूपात संधी मिळाली, परंतु जे फिनिशिंग टचची गरज होती ती नाही देता आली. शुभम भोईर एका बाजूला बिनबाद राहिले, एका बाजूला विजय भोईर यांचा देखील आपण खेळ पाहिला. मॅचकडे जाऊया. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी मैदान कचाकच भरलेलं. आज आगरी समाज हा आपल्याला हा बघायला मिळतो. कालच्या दिवसात 40+, ज्यामध्ये उच्छळी दांडी आणि एका बाजूला आई जीवदानी विरार अनिल घरत हरेश पाटील यांचा टीम, तर एका बाजूला हरिकेश आणि त्यानंतर अनिल बाने विश्वनाथ दवणे यांनी मात्र आपला क्लास दाखवला. आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सामना जर आपण तपासून पाहिला तर आई भवानी धनसर आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच हरणवाडी. दोघांमधलं अगदी शेजारी शेजारी हे 2 गाव आहेत आणि दोघांमध्ये एक वेगळी बाटल आहे. हरणवाडी आणि आगरी समाज हे सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतं. ज्या ज्या वेळेला आगरी समाजाच्या स्पर्धा असतात हरणवाडी संघाची एंट्री आपल्याला अनेक वेळा बघायला मिळते. आता 2 फलंदाज राहुल आणि हर्ष. टार्गेटचा जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये 67 धाव्यांचं हे टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धार्थ पाटील येणाऱ्या आगामी काळात निश्चित स्वरूपात धनसारच्या क्रिकेटवरती एक चर्चेतलं नाव आणि टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ते प्रत्येकाला भुरळ घालतील यामध्ये ते मात्र शंका नाही. सिद्धार्थ पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती जिथे आपण पाहू शकाल पहिलाच बॉल आपण पाहू शकाल शरीरापासून दूर ठेवला आणि त्या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयत्न फलंदाज राहुलचा यांचा देखील राहिला नाही. त्यांना देखील माहिती आहे की सिद्धार्थ एक महत्त्वाचे गोलंदाज आहेत धनसारच्या संघाकडे आणि तदनंतर सिद्धार्थ यांचा एक षटक इथून येणाऱ्या काळात त्यांच्या हातखंडातून 2 षटकं बघायला मिळतील. परंतु सावध गतीने सुरुवात महत्त्वाची आहे. 35 बॉल आणि 67 धावा 25 मिनिटांमध्ये तुम्हाला षटकं फेकणं लाजमी आहे, ती म्हणजेच 5. अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज तयार. फटका समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बॉलच्या मागे धावतील. बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकारानं सुरुवात या धावफलकाला. संख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं 4 वरती जाऊन पोहोचते. एका बाजूला राहुल आहेत. ज्या वेळेला त्यांचे कर्णधार आले त्यांनी राहुल यांचा उल्लेख असा केला की राहुल हे आमचे खूप महत्त्वाचे खेळाडू राहतील. आता ज्या पद्धतीने तुमच्याकडे पाहिलं जातं त्या पद्धतीने तो खेळ देखील करावा लागतो. या वेळेला 1 बाउन्स वॉन केलं जाते.
गोलंदाजाला जो बाउन्सर आपल्याला बघायला मिळाला, जिथे आपण पाहताय सध्या फलंदाजानं त्या बॉलला अप्परकट करण्याचा प्रयत्न, परंतु वेग ज्यामध्ये जास्त होता सिद्धार्थचा. 33 बॉल आणि 33 बॉलमध्ये 63 ऑन स्क्रीन सिद्धार्थ पाटील यांना आपण पाहू शकाल. दोन बंधू या संघामध्ये खेळताना बघायला मिळतात. यष्टांच्या मागे लॉंग स्टॉपला जितेश बाबू, ज्यानं या खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आई भवानी धनसार या संघाला दाखल केलं. हरकत नाही, आपण जरी अंडरम खेळत असलो तरी ओव्हरमचा एक मजा वेगळी आहे. त्या अनुषंगानं बाबू यांना हा संघ बांधला गेला आणि आज अतिशय चांगलं क्रिकेट बॅटिंगनं मात्र झालंय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सिद्धार्थ आलाय. सिद्धार्थला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय समोरच्या दिशेनं, चेंडू नाही थांबणार. पुन्हा एकदा दुसरा 4 चौकार. सिद्धार्थ पाटील आणि त्यांच्यावरती आक्रमण फलंदाज राहुल याचं. 4 बॉलचा खेळ झालाय. सुरुवात मी म्हणेन की चांगली आहे, जी सुरुवात असायला हवी. एक स्वप्नगत सुरुवात, ड्रीम स्टार्ट, आणि ती हरणवाडी संघानं सध्या इथून आता बांधलंय. पुढील होणारा सामना एका बाजूला चांदीप, एका बाजूला आपण पाहताय बहाडोली, जिथे अमर पाटील यांना आपण पाहणार आहोत. बहाडोली म्हटलं की त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं. डाव्या हाताचे घातक फलंदाज म्हणून सध्या बहाडोलीला रिप्रेझेंट करताना अनेक वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केलंय. फटका यावेळेला कव्हरला सुयोग पाटील आहेत, त्यांच्या वरनं बॉल जाणार. सिद्धार्थनं गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्यावेळेला राहुलनं त्या बॉलला रीड केलं. बॉल चाल जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार होतील. याही वेळेला सिद्धार्थच्या विरोधात आक्रमण झाला. आता हा बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय, कारण तुम्हाला फर्स्ट वॉर्न होती आणि त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकदा त्याच बॉलची पुनरावृत्ती केली तर मग तिथे नो बॉल घोषित होतो. ज्या अनुषंगानं आता इथे धावफलकांचा वेग वाढता चाललाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. जी अपेक्षा होती आई भवानी धनसारी या संघाला, पुढचा बॉल फ्री हिटचा बघा नीट, कारण येतोय फ्री हिट. येणाऱ्या काळात फलंदाज मोठा फटका स्वीकारतील. सिद्धार्थकडे गुणवत्ता आहे, या बॉलवरती आगमन करू शकतात. चांगला बॉल हाताळणं गरजेचं असेल. फटका खेळलाय समोरच्या दिशेने, अगदी डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले मयूर पाटील, जे मिड ऑफला आहेत आणि मिड ऑफला बॉलला फील्ड करत असताना धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच 14 या धावफलकावरती. आता चेंडू आहेत तुमच्याकडे. गुंजार क्रिकेट क्लब आणि टेनिस बॉल क्रिकेट हे नातं एक नाळ जोडलेली आहे आणि ती अविरत टू बी कंटिन्यू. प्रथमतः सिनियर खेळाडू होते, त्यांनी मात्र युवांच्या हातामध्ये हा संघ दिला. तदनंतर आपण बघा जयेश असतील, स्वप्नील असतील, कुणाल असतील, तेजस्विनी आपल्याला बघायला मिळतात आणि या सर्वांनी मात्र निश्चित स्वरूपात भरपूर परिश्रम घेतलेले आहेत आणि आज ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी अत्यंत महत्वाचा आणि दुसरा दिवस जिथे आगरी समाज हा आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत, ते म्हणजेच मयूर पाटील. पहिलं षटक सिद्धार्थ सुनील पाटील, तर दुसऱ्या षटकात आलेत मयूर सुनील पाटील. दोन्ही बंधू एकत्र खेळत असताना आपल्याला बघायला मिळतात. क्रिकेटच्या परिपटलावरती अशा अनेक जोड्या आपण पाहिल्या, जिथे युसुफ पठाण, इरफान पठाण, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, तसे मयूर आणि सिद्धार्थ ही जोडी आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकात 14 धावा. आज एक्सपेक्ट आई भवानी संघ सांगेल की सिद्धार्थच्या षटकामध्ये आम्हाला विकेट हवी होती, नाही मिळाली. क्रिकेटच्या 2 बाजू असतात. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडनं बॉलला स्टिअर केलं, जिथे राहुल यांनी आता जबाबदारीने खेळ स्वीकारलाय. पहिल्या षटकात एका महत्वाच्या गोलंदाजावरती तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता, तदनंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात ही चांगल्या सावधकीनं खेळणं हे खूप महत्वाचं असतं. धावसंख्या 15 ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला हर्ष आता खूप वेळानंतर पहिला बॉलचा खेळ करण्याकरिता त्यांना या स्पर्धेमध्ये मान मिळतोय. गोलंदाज तयार.
यावेळेला फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये कौशल भोईर, अंडरम मध्ये बेताज. त्यांच्याकडनं बॉल जाणं खूप कठीण असतं, परंतु हे ओव्हरआर्म क्रिकेट आहे जिथे तुम्हाला भरपूर मोठं क्रीडांगण असतं ज्यामध्ये तुमची कसरत दाखवावी लागते, स्ट्रेच करावं लागतं, चित्याची चपळाई दाखवावी लागते. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचते. 16 ऑन दी स्कोर कार्ड, 16 धावा. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर यांना पण पाहू शकाल. 28 बॉल आणि 51 धाव्यांची गरज. 16 वरती स्कोर कार्ड सध्या जाऊन पोहोचले. राहुल यांच्यासाठी पुन्हा एकदा पुढचा बॉल. इथे पंचांच्या दोन्ही हात समांतर रेषेत येतील. व्हाईट बॉलनं आता स्कोर कार्डला इथे गती मिळेल आणि प्रत्येक ज्या वेळेला व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राची धाव येईल त्यावेळेला हरणवाडी संघाचं डगआउट टाळ्या वाजवणार जिथे त्यांना धावांची गरज आहे. दंसार संघाने सुरुवात खूप चांगली केली परंतु फिनिशिंग टच नाही देता आले. जिथे फलंदाज थोडेसे बॅकफुटला आले. कुणाल मात्रे देखील या मॅचकडे बारकाईनं पाहतायत जिथे तेही पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शन असतील. ज्या अनुषंगानं आगरी समाज या हाफवरती आज लक्ष असेल सर्वांचं. पुढचा बॉल खेळायचं होतं पंचांकडे. पुन्हा एकदा पाहिलं पंचांनी त्याही बॉलला वाईट घोषित केलं. धवल पाटीलने त्या बॉलला ॲग्री केलंय की यस मयूर हा बॉल वाईट आहे, रिव्ह्यू इथून लॉस होऊ शकतो. त्या अनुषंगाने सावधकीनं तोही ॲग्री केला वाईट बॉल. सध्या 18 वरती जाऊन पोहोचतात धावसंख्या. 67 67 धावांचा पाठलाग ज्यामध्ये आता 18 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाचा आढावा घेतला तर कालच्या दिवसापासून या मैदानात या ज्या धावा आहेत 68 म्हणा, 65 म्हणा, 50 म्हणा, शेवटपर्यंत मॅच जातो. शेवटच्या षटकापर्यंत मॅच होतो. गोलंदाज तयार. सलगचा मला तरी वाटतं तिसरा, जो मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला होता की हे जे षटक आहे ना हे संपायला मागत नाही. जे लोकलचे असतात ते 12 डबे असतात. एक जलद गतीची ट्रेन असते ती पटकन निघून जाते, परंतु हे मालगाडी झालंय. षटक संपत नाही असं लांबच चाललेलं षटक आपल्याला बघायला मिळतं. सध्या धावफलकावरती धावसंख्या 19. मयूर यांना इथून आगमन करावं लागेल. या मॅचमध्ये पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. दुसऱ्या षटकात पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या त्या दुसऱ्या षटकात तुम्हाला थांबवणं इथून गरजेचंच आहे. गोलंदाज तयार. याही वेळेला फटका खेळलाय पॉइंटच्या वरनं. शुभम भोईर बॉलला फील्ड करतील का त्याचं उत्तर आलं नाही. बॉलकडे फक्त पाहत राहतील आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 27 बॉल आणि आता 44 धाव्यांची गरज. सावधकीनं हळूहळू पुढं चाललाय स्कोर कार्ड. जिथे धावांचा जो ग्राफ होता तो आता थांबायला हवा होता तो स्कोर कार्ड उंचावत चाललाय. फलंदाजी करत असताना फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. जिथे एका बाजूला राहुल 9 बॉलमध्ये 18 धाव्यांचे झंझावती खेळ, एका बाजूला हर्ष फक्त 1 बॉल आणि 1. पुन्हा एकदा कट करायचा होता. धवल पाटील यष्ट्यांच्या जवळ आले. अगदी यष्ट्यांना बिलगुन आई भवानी धनसार हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. विशाल भोईर सारखे गोलंदाज धनसार संघाकडे आहेत. धवल पाटील देखील गोलंदाजी करतात. विजय भोईर आहेत. तदनंतर सुयोग पाटील कालच्या दिवसात चमकले 40+ क्रिकेट खेळत असताना. या मॅच मध्ये मागे काय झालं याला महत्व देऊन नाही चालणार. तुम्हाला नाविन्यपूर्ण भूमिका खूप महत्वाची आहे. क्रिकेटचा पास्ट हा पास्ट असतो. तुम्हाला प्रेझेंट मध्ये चांगली भूमिका ज्याही वेळा कराल त्यावेळेला पुन्हा एकदा ती हिस्ट्री रीड केली जाते. क्षेत्ररक्षक आपण पाहतात जितेश भोईर लॉंग स्टॉपला होते ज्यांनी बॉलला फील्ड केलं. धवल थोडेसे बीट झाले. सिंगल मात्र इथे देखील मिळाली. धावसंख्या 1 ने आकार घेत जाऊन पोहोचते 24 वरती आणि चेंडूंचा खेळ झालाय 5. हरणवाडी विरुद्ध आई भवानी धनसार. 25 बॉल आणि 43 धाव्यांची गरज. 25 बॉल आहेत, 43 धाव्यांचा सामना आहे. इथून काय होणार, कोण जिंकणार, कोण हरणार. हरणवाडी मधून देखील अनेक प्रेक्षक, धनसार मधून देखील अतूट प्रेक्षक इथे आलेत आणि या अलोट प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये प्रत्येकाचं मन असं करतं की आमचं गाव जिंकायला हवं. क्रिकेटचा खेळ सांगतोय चांगलं क्रिकेट. जो खेळणार तोच जिंकणार. अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर गेले आणि तदनंतर बॉलला पाठवून दिलं. लॉंग लेग मध्ये बॉल क्लिअर. चेंडू सीमा रेषा पार. मिळतील धावा. साठी आले 200 रुपये. सुजित राऊत यांच्याकडनं आलेत 100 रुपये. इथे आता बक्षिसांचं वितरण होतं. आपल्या खेळाडूंना ऊर्जा देतात आणि जिथे आपण पाहतात महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या गावच्या खेळाडूंना प्रोत्साहन कसं देता. 24 बॉल आणि 37 धावा. अनेक अशी गावं देखील आहेत ज्या वेळेला संघ मैदानाच्या आतमध्ये येतो. हॅट्रिकला 500 सिद्धार्थ पाटीलसाठी रुपेंद्र मोरे यांच्या माध्यमातून. 30 धावा धावफलकावरती आहेत. आता
चेंडू आहे 24 आणि 24 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 37. गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धार्थ राहुल ह्या फलंदाजाला इथून आता सिद्धार्थची गोलंदाजी कशी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतील. या वेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत. धवल पाटील आलेत बॉलच्या खाली. एका बाजूला विजय देखील आले. दोघांमधला समन्वय नाही साधता आलं. या चुका त्रास देतील. या चुका भरपूर त्रास देतील. जले पे नमक. जिथे 13 मिनिटांचा अवधी बाकी आहे. तुमच्याकडे षटक फेकण्याकरिता 3. मैदानाच्या आतमध्ये हे जे झालं ते थोडंसं चुकीचं झालं. जिथे आता हरणवाडी संघ सांगेल की यस हेच तर आम्हाला देखील पाहिजे होतं. फलंदाज राहुल यांना खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 वरती. 12 बॉलमध्ये 20 धावांचा अगदी जबरदस्त खेळ. एका बाजूला हर्ष 2 बॉल आणि 7 धावांवरती खेळत आहेत. 23 बॉल आणि 36 धावांचा हा सामना. सॉफ्ट हँडनं बॉलला जबरदस्त पद्धतीने केलं. जिथे सिंगल तर झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न राहील का. सुयोग पाटील आले डीप लॉंग ऑन मधनं आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड झाली. सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 धावा धावफलकावरती आहेत. 22 बॉलमध्ये 35 धाव्यांची गरज. डगआउट मधून मेसेज जातात की राहुल तुम्हाला संयमाने खेळ दाखवायचा आहे. या मॅच मध्ये जर अस्तित्व टिकवायचं असेल राहुलचा खेळ महत्वाचा. एका बाजूला आई भवानी दंसार या संघाला राहुलचा विकेट घेणं अत्यंत गरजेची भूमिका झालंय सध्या या कंडिशनला. या वेळेला फटका तर खेळला शुभम आहेत तिकडे आणि शुभम यांच्याकडनं मात्र झाली चुकी. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. सीमारेषा बाहेर 4. संधी क्रिएट झाल्या. दोन्ही संधी अगदी घालवल्या. आता एका बाजूला शुभम भोईरला आज जर हा सामना हातातून गमावला तर रात्रभर झोप लागणार नाही आणि राहुल सांगतील की आता मला संधी मिळाली. आता मी ड्रायव्हिंग सीट वरती येणार. कौशल भोईर आले डीप मधनं. तेही थोडे फंबल झाले. फेकी येईल तदवरती आपण पाहतात. फेकी स्वेअर राहिली. जितेश भोईर यांना मात्र बॅकअप दिला. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 38 धावा धावफलकावरती आहेत. चांगला खेळ. हरणवाडी या संघानं निश्चित स्वरूपात सुरुवातीपासूनचा खेळ सावरला. संधी मिळाली ती म्हणजेच फलंदाज राहुल याला संधीचं सोनं करावं लागेल. संधी प्रत्येकाला मिळत नाही. ज्याला मिळते त्यानं ती साधावी आणि तिथून कर्तृत्ववान भूमिका तुम्हाला दाखवावी लागेल. आता सिद्धार्थ म्हणेल की ह्याच्यापेक्षा दुसरं मी काहीच करू शकत नाही. तुम्हाला झेल टिपायचेच आहेत. गोलंदाजाचा पाठीचा कणा म्हणून क्षेत्ररक्षकांची साथ अत्यंत महत्वाची आहे. पुढचा बॉल राहुल यांच्यासाठी. हाफ ट्रॅकरचा बॉल. बॉलला खेळलाय. अमोल भोईर आहेत आणि अमोल भोईरनं शेवटच्या क्षणाला नाही चुकी गेली. अमोलकडे ती गुणवत्ता आहे. अंडररम पासूनचा सुरुवात आणि तदनंतर ओव्हररम मध्ये देखील आता दाखल झालेत आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. जो महत्वाचा फलंदाज होता राहुल त्याला संधीचं सोनं नाही करता आलं. फलंदाज बाद गॉन. फलंदाज अभिषेक आलेत. सिंगल डबल हा त्यांचा स्वाभाविक खेळ आहे. येणाऱ्या काळात एका बाजूला आपण पाहतात जे गरज होती त्या गरजेला सिद्धार्थनं सांगितलं की तिसरी संधी क्रिएट केली आणि तिसऱ्या संधीला त्यांना सूर सापडला. क्षेत्ररक्षण जर आपण तपासून पाहिलं तर आपण पाहतात शॉटमध्ये कव्हरला खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू आहे. तदनंतर आपण पाहू शकाल शॉट थर्डमॅनला. फाईन लेगमध्ये शॉटमध्ये एक खेळाडू. मिड विकेटला एक खेळाडू आहे. तदनंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक इथून चांगलं क्षेत्ररक्षण जर केलं तर या मॅच मध्ये दंसार संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. सध्या झालाय तो कमबॅक. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. बॉलला सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्यानं धावांची गती तपासून पाहिली तर इथे काय झालंय. धावसंख्या फलकावरती आहेत. रनआउटसाठी पंच दर्शवत आहेत की वॉर रूम मध्ये तिसरे पंच दर्शवतील. थर्ड अंपायर प्लीज इथे जोडतील. जाकीर यांना आपण पाहतात. जाकीर सर आहेत. धावसंख्या फलकावरती 38 आतापर्यंत दिसतंय.
राहुल बाद झाल्यानंतर आता महत्वपूर्ण भूमिका कुणाची असेल? NOT OUT नॉट आउट असेल. धनसार संघ तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जी षटका आहेत 2 ती तुम्हाला 8 मिनिटांमध्ये परिपूर्ण फेकायची आहेत. अदरवाईज एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये नियम सर्वांसाठी सारखे आहेत. कालच्या दिवसात 40+ क्रिकेटला देखील हेच डिसिप्लिन होतं. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटलं की डिसिप्लिन आणि तदनंतर चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट हे महत्वाचं असतं. गरम पाणी माझं. धावसंख्या फलकावरती 18 बॉलमध्ये आता 28 धाव्यांची गरज. 18 बॉल आहेत, 28 धावा. 10 धाव्यांची ही तफावत जी आहे ती विशेष नाही, परंतु येणाऱ्या काळात तुम्ही खेळ कसा करता. बॉलिंग करणारी टीम आई भवानी धनसार सांगेल की इथून हे षटक आम्हाला या मॅच मध्ये एक वेगळं चेंजिंग मुवमेंट आणेल. 3 षटकांचा खेळ संपलाय, अर्धा पडाव संपला आणि आता 18 बॉलमध्ये 28चा सामना. फटका खेळला क्षेत्ररक्षक आहेत सिद्धार्थ पाटील, त्यांच्या डोक्यावरनं बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला सिद्धार्थनं पुन्हा एकदा बॉलला पाहिलं. धावसंख्या 2 मिळाल्या. जितेश भोईर यांचा बॅकअप पुन्हा एकदा बघायला मिळतोय. 17 बॉल आणि आता 17 बॉलमध्ये 67 धावांचा तुम्ही पाठलाग करता. आजची दुसरी रजनी या स्पर्धेची. झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरी ग्रामस्थ मंडळ आगरी पाड्याचं हे दिमागदार आयोजन. 2021 नंतर सलग 2025चं कॅलेंडर उजाडलं आणि ही प्लॅनिंग राहिली. मॅच मैदानाच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा. धवलकडनं झाली चुकी. इथे आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये काय झालंय. धवलनं थोडंसं स्टंपिंग घेण्याचा प्रयत्न वेगाने केला. व्हाईट बॉल देखील आला. या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आता गती मिळेल आणि या गतीच्या साहाय्यानं धावांची गती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 43. 17 बॉल आणि 17 बॉल 24 धावा. डगआउट मध्ये आता भगवंताच्या आका दोन्ही संघ करत असतील, कारण इथून 17 बॉल आणि 24चा मॅच आहे. प्रतीक घरत यांना देखील आपण पाहतायत, डाव्या हाताचे जबरदस्त खेळाडू, धनसारचं यंग टॅलेंट आणि इंस्टाग्राम वरती प्रत्येक मुलीचा वॉलपेपर म्हणून प्रतीक घरत यांना आपण पाहतायत. धावांची गती फलकावरती आहे. 17 बॉल 24ची गरज, 43 फलकावरती आहे. पुढचा बॉल यावाला फटका तर खेळलाय. विजय भोईर आहेत तिथे आणि निश्चित स्वरूपात खराब क्षेत्ररक्षण जितेश भोईर पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी शेवटपर्यंत जीवाच्या आकांतेनं जितेश भोईर आणि अमोल भोईर AB अमोल बाबू आपल्याला पाहायला मिळालेत. सध्या काय झालंय, बॉल चालला होता, मयूरनं त्या बॉलला बॅकअप दिलं. धावसंख्या इथून 2ने आकार घेतली आणि जाऊन पोहोचली ती म्हणजेच 45 वरती. 2 रन. पंच 2 रन आहेत नाही. यस, ऑल राईट. धावसंख्या 45 वरती जाऊन पोहोचते. 67 धावांचा तुम्ही पाठलाग करताय, ज्यामध्ये या षटकातला चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 2 पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतात पुन्हा एकदा धवल क्लोज आहेत आणि क्लोज असताना तुम्हाला यष्टीरक्षणाच्या मागे जी तुमची भूमिका आहे ती तुम्हाला योग्य रीतीने करावी लागेल. सुयोग पाटील यांनी हाई बॉल चांगला हाताळला होता. सध्या धावांची गती तपासून पाहिली तर 46. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. 15 चेंडू आहेत, 21 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा धवल पाटील थोडेसे स्ट्रगल करतात यष्ट्यांच्या मागे. दुसरीचा प्रयत्न राहील का नाही राहणार. जितेश भोईर आहेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 22च्या संख्येत पुन्हा एकदा आले. 47 47 47 धावा. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 4. 14 बॉल आहेत. 14 बॉल मध्ये 20 धावा. विशाल भोईर आलेत आता यष्ट्यांच्या मागे, जे एक ॲक्युरेट यष्टीरक्षक, एक चांगले फलंदाज आणि एक चांगले दोन्ही स्विंग टाकणारे गोलंदाज यष्ट्यांच्या मागे आलेत. आता पुढचा बॉल फटका खेळलाय समोरच्या दिशेनं. सुयोग पाटील यांच्या अगदी डोक्यावरनं लॉंगॉनला क्षेत्ररक्षक कौशल भोईर. फेकी ॲक्युरेट आली आणि इथे आपण पाहतात जीवाच्या आकांतेनं कौशल भोईर यांचं कौतुक करावं लागेल. काय फेकी आणि काय यष्टीरक्षण. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या शेवटपर्यंत. अगदी मैदानाच्या आतमध्ये बॅट स्लाइड करण्यासाठी ड्राईव्ह मारली, परंतु तिथे नाही पोचता आलं. फलंदाज बाद गॉ. नंतर आपण पाहतात सध्या विकेट देखील मिळाली. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत भूषण हेलिकॉप्टर स्ट्रोक साठी जाणले जातात. आता या मॅच मध्ये तुम्हाला
फटके योग्य वेळेत खेळावे लागतील. धावांची गती तपासून पाहिली तर आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 19 फलकावरती 48 वरती 2 धक्के आलेत. हरणवाडी संघानं मॅचला पुढे नेलं. सिंगल डबल मध्ये चौकार षटकार या सर्व गोष्टी बघायला मिळाल्या. महत्वाचं असतं तुम्ही कुठल्या वेळेला कुठले फटके खेळता आणि मॅचला कसं पुढे नेता, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार याला क्रिकेट नाही म्हणत. तुम्ही जबाबदारीनं चांगल्या बॉलचा सन्मान कसा करता. 13 बॉल 19 यावेळेला 13 बॉल 19 होते. बॉल बऱ्याच काळ हवेत. सिद्धार्थ पाटील आलेत बॉलच्या खाली आणि सिद्धार्थकडनं या चुका खूप कमी वेळा. फेकी तर आली आणि इथे धावसंख्या 2 मिळाल्या. सध्या आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत या 2 धाव्यांच्या साहाय्यानं 50 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 17. 12 बॉल 17चा मॅच काय होणार आणि काय बिघडणार. तीन मिनिटांचा अवधी आहे. धनसार संघ तुम्हाला एक षटक हाताळायचं आहे. 3 मिनिटं आहेत. 3 मिनिटांमध्ये जर एक षटक परिपूर्ण नाही झालं तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. एका बाजूला संघ आई भवानी धनसार आणि त्यांच्या विपक्षात हरणवाडी. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ मातब्बर. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम दुधकर, विशाल भोईर अजून आलेले नाहीत. ती देखील एक वेगळी चर्चा राहिले. प्रॅक्टिस सत्र नाही त्या अनुषंगानं बॅटिंग तर खूप चांगली केली. असं म्हणतात ना की तुमच्या नावावरती क्रिकेट लिहिलेलं असतं. त्यामधले विशाल भोईर असतील. मी सिद्धार्थ पाटीलचा उल्लेख करीन. एक जबरदस्त क्रिकेट. सध्या 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 17चा मॅच. शुभम दुधकर हेही खेळाडू अगदी गुणवंत. कमी वेळामध्ये ज्यांनी या टेनिस बॉलला म्हणा किंवा मग अंडरआर्म क्रिकेट म्हणा ज्यांनी स्वतःला सिद्ध केलं ते शुभम दुधकर आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं राईट हँड ओव्हर दी स्टंप्सनं बॉलिंग करण्याकरिता. 12 बॉल 17 हे षटक तुम्हाला 3 मिनिटांमध्ये फेकणं आहे. बॉलला बिटवीन द गॅप खेळलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. बॅकवर्ड पॉइंटचे खेळाडू पुढे आले आणि क्षेत्ररक्षण तर झालं. तिसरीचा प्रयत्न. पापणी लवते ना लवते तिसऱ्या धावेसाठी पलटले. ज्या वेळेला क्षेत्ररक्षक थोडेसे स्ट्रगल मध्ये दिसले त्यावेळेला 3 धावा वसूल केल्या. आता 11 बॉल आहेत. 11 बॉल मध्ये 14ची गरज. सिंगल डबल ने या मॅच मध्ये येऊ शकतात हरणवाडी. धनसार संघाला इथून फक्त विकेटची गरज. जर विकेट आले गुच्छात जर विकेट आले 2 ते 3 तर मग मॅच मध्ये निश्चित स्वरूपात आई भवानी धनसार संघ देखील एक चांगली पकड मजबूतीनं दाखल होऊ शकते. 53 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होत आहेत. शुभम दुधकर ओव्हर दी स्टंप्सचा पुढचा बॉल. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. इथे विशालला देखील बीट केलं वेगानं. खोलवर टप्पाचा बॉल अगदी फलंदाजाला बीट करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ज्यावेळेला भूषण दाखल झाले आणि त्यावेळेला त्यांचे एक्स्ट्रा खेळाडू बोलले की हेलिकॉप्टर स्ट्रोकसाठी जाणले जातात आणि इथे जाणले जात असताना तोच प्रयत्न करायला माणिक म्हात्रे यांचं पुन्हा एकदा आगमन. आगरी ग्रामस्थ मंडळाचे माजी खेळाडू या सागरी समाज जो हाप चालू आहे माणिक मात्र दर्शवतात की बलाढ्य ग्रुप. निश्चित स्वरूपात शुभम दुधकर यांना आपण पाहू शकाल. सध्या धावसंख्या फलकावरती 54 आहेत. गोलंदाज तयार. बॉलला खेळले अगदी नरम हाताने. क्षेत्ररक्षक आहेत. फेकी येईल तद्वरती जर आपण तपासून पाहिलं तर मिळेल तुम्हाला इथे सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 55. 9 बॉल आणि 12चा मॅच. सामना अटीतटीचा शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत या मॅचची चुरस तुम्हाला बघायला मिळेल. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. सहजरीतीने कोणी हार पत्कारणार नाही. प्रत्येकाला वाटतं की स्पर्धेचं अंतिम पद आमच्याकडे असावं. यावेळेला मागचा दरवाजा उघडा राहिला आणि यष्टी उद्ध्वस्त. हेलिकॉप्टरसाठी जाणले जातात आणि तुमच्या स्ट्रॉंग झोनलाच तुम्ही आता बाद झालेत. विकेटचा बटन गॉन.
दाखल झालेत आणि ते दुखापतग्रस्त आहेत. त्या अनुषंगाने आपण पाहतात त्यांनी कमिटीशी बोलणं केलेलं आहे. आयोजकांशी ज्या काही गोष्टी असतील त्या क्लिअर होतील. धावसंख्या फलकावरती जर जाऊन तपासून पाहिलं तर 55 वरती जाऊन पोहोचतात. सध्या चेंडूंचा खेळ झाला या षटकात तो म्हणजेच 4 आणि टाइम जे होतं ते धनसार संघासाठी पुढच्या षटकात समाप्तीवरती आलंय. फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल तिथे चाललाय वेगानं. धवल पाटील बॉलला प्रोटेक्शन देतील. तुर्तास धावसंख्या 2 मिळतील. या धावसंख्या 2 ना आकार घेत धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 57. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 10. काय सामना रंगला. दुसऱ्या मॅच मध्ये अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसात देखील 40+ क्रिकेट जबरदस्त पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि या मॅच मध्ये जर आपण तपासून पाहिलं तर सध्या 57 धावा आणि 3 धक्के सध्या हरणवाडी संघावरती. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 10चा मॅच. रिंकेश दुखापतग्रस्त फलंदाज दाखल झालेत. बॉलला मात्र फ्लिक ऑन द रिस्ट मनगटाच्या सहाय्यानं फक्त बॉलला दिशा दिली. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच नाही. यष्ट्यांच्या मागे अमोल भोईर चांगलं यष्टीरक्षण. षटक संपलंय 5वं आणि आता 5 षटकांचा खेळ संपला. 58 धावा 6 बॉल आणि गरज आहे 9ची. आई भवानी धनसार या संघाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल कारण टाइम्स आर ओव्हर. टाइम्स तुमचा संपलाय. 25 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकता नाही आली. त्या अनुषंगानं पंचांनी पाहिलं जे टाइम सेट केलं होतं त्या अनुषंगाने तुम्ही नाही चालत. 5 बॉल आणि 6 बॉल आणि 9ची मॅच. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया डीजे कौशिक यांना. आणि निश्चित स्वरूपात अगदी आमचे बंधू ज्यांनी मात्र आमच्या संमेलनाची दखल घेत इथे 200 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद शैलेश भोईर. सातत्यानं तुमचं प्रेम मिळत असतं. मग क्रिकेटची स्पर्धा कुठेही असो, पालघर पासून सफाळेपासून विरार पर्यंत ज्या ज्या वेळेला लाईव्हला ऐकत असतात त्या त्या वेळेला त्यांचं प्रेम मिळत असतं. शैलेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात, एक थोर उद्योजक. त्यांचं पुन्हा एकदा आभार. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 58. 3 धक्के आपल्याला बघायला मिळतात. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजेच धावसंख्या 9ची. सुयोग पाटील लेग ब्रेकचा तिखट मारा. फलंदाज रिंकेश साठी कुठपर्यंत चांगली गोलंदाजी की मग सुयोग यांचा दबदबा की मग रिंकेशच्या बॅटमधनं अगणित धावा. पुढचा बॉल. चांगला बॉल, चांगला बॉल. यष्ट्यांच्या मागे आता मात्र विशाल भोईर त्यांना दर्शवलं की बॉल पडल्यानंतर पकड. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? यस, बॅटिंग टीमनं व्हाईट बॉल साठी इथे रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच जोडले जातील आणि तिसरे पंच मात्र पाहतात निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय. एका बाजूला आपण पाहू शकाल आई भवानी धनसार, एका बाजूला हरणवाडी. चला कोणी एक्स्ट्रा खेळाडू आपण डगआउट मध्ये नका राहू. तिथे तिसरे पंच पाहतील. फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल. इथून बॉलची पिचिंग जी होती ती चांगल्या लाईनला होती. त्या अनुषंगाने आपण पाहतो तो चांगला बॉल आपल्याला बघायला मिळतो. 5 बॉल आणि 9चा मॅच. गोलंदाज तयार. रिव्हर्स स्विच काहीच गरज नव्हती या फटक्याची, परंतु आता धनसार संघाकडून टाळ्या येतात. धनसार संघाकडनं शिट्ट्या येत आहेत. बॉल डॉट आलेत. सुयोग पाटील कालच्या दिवसात देखील जबरदस्त खेळ यांनी दाखवला. याही मॅच मध्ये क्रुशल मुवमेंटला चांगली षटक हाताळतात. 4 बॉल आणि 9चा मॅच. एक्स्ट्रा खेळाडू जे आहेत डगआउट मध्ये तेच इथे राहू शकतील, बाकी कोणी इथे येऊ नका. लक्षात घ्या आयोजकांच्या सूचना आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतायत मिस केलाय बॉलला. स्लॉट पद्धतीचा चेंडू होता, आता इथे सिंगल मिळतंय.
तीन बॉल मध्ये 8 ची गरज. लेग बायचे संकेत पंचांनी दिले आणि आता 3 बॉल मध्ये 8 धावा. एका बाजूला अभिषेक आहेत, अभिषेकच्या साथीने रिंकेश आहेत. रिंकेश दुखापतग्रस्त असताना जे दाखल झाले आणि तदनंतर जर आपण तपासून पाहिलं तर धावफलकावरती आता धावसंख्या स्थिर झालंय 59 आणि 3 धक्के. सध्या मैदानाच्या आतमध्ये मॅच अगदी नेल बायटिंग, हृदयाची स्पंदनं वाढवली जाणारा सामना, कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च एकदा निर्माण करणारा सामना आणि इथे हार्टबीट फास्ट करणारा मॅच. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 8. एका बाजूला हरणवाडी, एका बाजूला धनसार. कोण पडणार कोणावर भारी? येणाऱ्या काळात 3 बॉल जे आहेत हे 3 बॉल तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगून जातील. सध्या सुयोग पाटील पुन्हा एकदा राऊंड डिस्टन्सनं रेडी आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती. फुलर लेनचा बॉलला खेळलाय क्षेत्ररक्षक सिद्धार्थ आहेत. सिद्धार्थच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. फलंदाज बाद. ऍब्सोल्युटली विकेटचं बटन गॉन. यांनी सांगितलं की मैं हूं डॉन. महत्वाच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 8, म्हणजेच एक तर मोठा फटका येणं लाजमी आहे. जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर. या अनेक गोष्टी आहेत. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आता जे प्रेक्षक आलेत ना त्यांना वाटतंय की एक षटकार येऊ दे आणि मॅच सुपर ओव्हर होऊ दे, परंतु हरणवाडी संघ सांगेल की आम्हाला सामना जिंकायचा. धनसार सांगेल की इथे याच बॉलवरती आम्ही रिझल्ट दाखवून देऊ. काय होणार, काय बिघडणार? सुयोग पाटीलच्या हातामध्ये आता चेंडू आहे. 2 बॉल आणि 8. कर्दनकाळ राहतील का फलंदाजांसाठी? गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉलला केलं बिटवीन दी गॅप. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. मॅच आली आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज. प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट टॉप क्वालिटी. जे प्रेक्षक आता जे बसले होते चेअरमध्ये त्यांनी आपली खुर्ची सोडली आणि हळूहळू आता त्यांचे पाय चालायला लागले. जे चालत होते ते धावायला लागले आणि धावत होते ते आता नख कुरतडायला लागले. असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि डोक्यावरती हात जातात, कमरेवरती हात जातात. यालाच तर म्हणतात आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार, जिथे सर्व संघ तुल्यबळ आहेत. टॉप क्वालिटीचं क्रिकेट, अप्रतिम, अद्वितीय, रोमहर्षक, चित्त थरारक हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. 1 बॉल आहे, 1 बॉल मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. सामना कोण जिंकणार, कोण हरणार या आशेसह प्रत्येक प्रेक्षक अगदी तक लावून या मॅचकडे पाहतोय. फलंदाज नितीन आले, ओव्हरस्टेपिंग केलं, ज्यांनी बॉलला बिटवीन दी गॅप खेळलं आणि चौकार मिळाला. भगवंताला स्मरण करत असतील आता दोन्ही संघ की हा सामना आमच्या नावी असू दे. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये अटीतटीचा मॅच. आता सुयोग पाटील या बॉलवरती काय करतील? पुढचा बॉल आणि इथे आपण पाहू शकाल पंचांनी या बॉलला वाईट घोषित केलंय. इथे जर आपण तपासून पाहिलं तर वाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलनं आता मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार. काही गरज नव्हती या बॉलची, तुम्हाला चौकारच खेळायचा होता. आता 1 बॉल आणि 3, 2 काढले तर सुपर ओव्हर. आता डॉट बॉलच तुम्हाला वाचवेल. 1 बॉल आणि 3. प्रेक्षकांचं जबरदस्त एंटरटेनमेंट होतं. हृदयाची स्पंदनं वाढली जातात आणि त्याचा आवाज येतोय असा. आणि अशी एक जबरदस्त मॅच तुम्हाला सगळ्यांच्या भेटेला आज दुसऱ्या रजनीमध्ये. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी अगदी पालघरमध्ये चर्चेत राहिली. मन जिंकणारी स्पर्धा. 1 बॉल आणि 3 ची गरज. धवल पाटील कान मंत्रणा देत आहेत की येणाऱ्या काळात हे करायचं आहे. धनसारचे पाठीराखे भरपूर आहेत, हरणवाडीचे देखील पाठीराखे भरपूर आहेत. आता 1 बॉल आणि 3 ची मॅच. सुयोग पाटीलनं मागच्या बॉलवरती केलेली चुकी थोडीशी महागडी इथून ठरेल का? जर 2 रन आले सुपर ओव्हर, जर डॉट बॉल आला तर धनसार संघाचा विजय, जर चौकार आला तर हरणवाडी संघाचा विजय. काय होणार? एक्स्ट्रा खेळाडू आहेत, अगदी नख कुरतडतात. पुढचा बॉल. इथे बॉलला खेळलं बिटवीन दी गॅप. क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल चाललाय का? ऑल राईट. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. हरणवाडी या संघानं आपल्या नावाचा डंका पिटला. शॉर्ट बॉलचा भरपूर समाचार. चेंडू सीमा रेषा पार. मिळतील धावा 4.
शेवटच्या क्षणाला काय मॅच राहिला. नितीन माळी यांना 500 रुपये. कोणाकडनं हितेंद्र दळवी यांच्याकडनं नितीन माळी यांच्याकरिता 500 रुपयाचा कॅश प्राईज. नितीन घरत, मितेश घरत यांच्याकडनं नितीनसाठी 200. इथे कॅश प्राईज भरपूर जमा झालंय. फलंदाज राहुलसाठी 300 होते आणि आता नितीनसाठी आले 700. मॅन ऑफ द मॅच या मॅचचे राहतील राहुल ठरतात मॅन ऑफ द मॅच, ज्यांच्या बॅटमधनं 26 धावा. मॅन ऑफ द मॅच ठरतायत राहुल, ज्यांच्या बॅटमधनं धावा आल्या 26 आणि ते ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. कुणाल या मॅन ऑफ द मॅच साठी. धनसर संघ पराभवाच्या छायेमध्ये जे एक मिसफिल्ड जी झाली ती मिसफिल्ड त्रास देणारी राहिली.